तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुका लटकल्या। सर्वोच्च न्यायालयाची भूमिका स्पष्ट, वाढीव आरक्षणासह निवडणुका अशक्य असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। तर सर्वोच्च न्यायालयानं ही ठोस भूमिका या निवडणुकांसंदर्भात घेतलेली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली, त्यामुळे या निवडणुका वाढीव आरक्षणासह अशक्य असं न्यायालयानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयासमोर आज या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 50% मर्यादा आता ओलांडली जाते। त्याचवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असं सांगितलं आज सर्वोच्च न्यायालयासमोर की ज्या पद्धतीने पूर्वीच्या निवडणुका झाल्या जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या सुद्धा गेली होती, त्याचप्रमाणे या निवडणुका सुद्धा घेण्याचे निर्देश आपल्याला देता येऊ शकतील। मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कुठलेही निर्देश दिलेले नाहीयेत। त्यानंतर काही याचिकाकर्त्यांनी पक्षकारांनी याला विरोधही दर्शवला। आता सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं सुनावणी घेऊन असं सांगितलं की 2 दिवस आता या प्रकरणाला आम्ही देऊ। 50%च्या आत ज्यांचं आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं त्याचे निवडणुका झाल्या त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने समाधान व्यक्त केलेलं आहे। कोर्टाने असं सांगितलं होतं की भाटिया कमिशनच्या अहवालाच्या आधीच्या परिस्थितीनुसार आपण निवडणुका घ्याव्यात आणि अशा निवडणुका घेत असताना ज्याची 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे त्याच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत। जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा 50%च्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे निवडणुका घेऊ नयेत असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आणि त्याच मतावर आज परत सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय।